नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजचं जे लेक्चर असणार आहे आपलं बायनरी टू हेक्साडेसिमल कन्व्हर्जन. या अगोदर मी या अगोदरच्या आजचं जे लेक्चर होणार याच्या अगोदरचं जे लेक्चर आपलं झालेलं होतं तर ते कशावर झालं होतं, हेक्साडेसिमल टू बायनरीमध्ये झालेलं होतं. तशाच प्रकारे हे लेक्चर असणार आहे, परंतु तुम्हाला जे सुरुवातीला जे नंबर्स आहे कन्वर्ट कशा प्रकारे करता आले पाहिजे त्यासाठी तुम्हाला हेक्साडेसिमलचं आपलं लेक्चर जे आहे तर ते व्यवस्थित तुम्हाला बघायचं आहे. ते बघितल्यानंतरच हा टॉपिक जो आहे तर तो व्यवस्थित समजणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जसं की हेक्साडेसिमलचं कन्वर्जन आपण डेसिमलमध्ये बघितलं, नंबर कशा प्रकारे आले, त्यानंतर मग हेक्साडेसिमलचं कन्वर्जन बायनरीमध्ये कशा प्रकारे करायचं ते पण आपण बघितलेलं आहे. मग त्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. ते जर व्यवस्थित लेक्चर समजलं असेल तरच हा तुम्हाला संपूर्ण टॉपिक्स कळणार आहे. काय सांगितलेलं आहे बघा, बायनरी नंबर्स कॅन बी इझिली कन्वर्टेड. या ठिकाणी बघा, बायनरी नंबर्स कॅन बी इझिली कन्वर्टेड इनटू हेक्साडेसिमल नंबर्स. म्हणजे बायनरी नंबर जे आहे तर ते इझिली कन्वर्ट होतात हेक्साडेसिमल नंबर्समध्ये. त्यानंतर बाय मेकिंग अ ग्रुप ऑफ 4 बाइट्स स्टार्टिंग फ्रॉम अ बायनरी पॉईंट्स. बघा या ठिकाणी जो डिजिट्स आहे किंवा त्याला बाईट्स म्हणत असतो आपण, म्हणजे तुमचा जो बायनरी नंबर्स असणार आहे तर तो किती डिजिट्सचा असणार आहे किंवा किती बाईट्सचा असणार आहे, 4 बाईटचा तुमचा नंबर असणार आहे. जरी तुमचा नंबर 1 असेल इथे मग एम्प्टी सोडायचं नाही, मग 0 0 0 लिहायचं आहे. किंवा या नंतर दुसरं एखादं एक्झाम्पल इथे 11 असेल तर या ठिकाणी एम्प्टी स्पेस असेल तरी तुम्हाला 0 0 द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला 4 डिजिटचा नंबर तुम्हाला क्रिएट करायचा आहे. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेक्चरच्या माध्यमातून आपण बघूयात कशा प्रकारे कन्वर्जन जे आहे तर ते कन्वर्जन करायचं आहे. या ठिकाणी बघा आपले जे नंबर्स आहेत तर ते बघा हेक्साडेसिमल नंबर बघूयात, त्यानंतर बायनरी नंबर्स बघूयात. इकडे डेसिमल नंबर घेऊयात आणि इकडे बायनरी नंबर. हेक्साडेसिमल नंबर कोणकोणते? 0 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. त्यानंतरचे नंबर बघा या ठिकाणी डेसिमल नंबर, हेक्साडेसिमल नंबर आणि इकडे बायनरी नंबर घेऊया. ठीक आहे, हेक्साडेसिमल नंबर सांगा. 9 नंतर कोणते येणार आहेत तुमचे? A B C D E आणि F लास्ट, म्हणजे 0 to 9 अँड A to F असे तुमचे हेक्साडेसिमलचे नंबर्स आहेत. त्यानंतर आता बघा डेसिमल नंबर कुठून स्टार्ट होता आपले? 0 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. आता 9 झाल्यानंतर एला कोणता नंबर आहे? 10 11 12 30. या ठिकाणी बघा 10 11 12 30 40 अँड देन नेक्स्ट 50. अशा प्रकारे आता बायनरीमध्ये कन्वर्जन बघा आपल्याला 4 डिजिट घ्यायचे आहेत किंवा 4 बाईट्स घ्यायचे आहे, बरोबर आहे. मग 0 0ला काय येणार? 0 0 0. त्यानंतर मग बायनरीमध्ये आपण 2च नंबर यूज करतो, 0 अँड 1. त्यामध्ये बघा आता 1ला काय येणार आहे? 0 0 0 1. त्यानंतर पुढचा 1 नंतर मोठा की ज्यामध्ये 0 आणि 1 आहे, तर मग तो कोणता नंबर असणार आहे? 10 असणार आहे. त्यानंतर मग पुढचा 11. बघा 2 डिजिट्स कंप्लीट किंवा 2 बाईट्स बघा या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे. मग 3 बाईट्स घ्यायचे आहे किंवा 3 डिजिट्स सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर मग सर्वात लहान संख्या 3 डिजिटची 1 आणि 0 यूज करून 100. त्यानंतर 0 100 1. त्यानंतर 1 या ठिकाणी बघा 0 110. त्यानंतर पुढचा नंबर्स असणार आहे 0 111. त्या पुढचा आहे बघा या ठिकाणी 3 डिजिट जे आहे किंवा 3 बाईट्स कंप्लीट आहे. मग आता 4 डिजिट्स किंवा 4 बाईट्स आपण घेऊयात. मग काय येणार? 1000. त्यानंतर पुढचा नंबर असणार आहे 1001 म्हणजे 1001. अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित दिसतंय का? येस, व्यवस्थित दिसत आहे या ठिकाणी. ठीक आहे, आता 101 झाल्यानंतर आपली ही जी सिरीज आहे पुढे चालणार आहे. मग एनला काय येणार आहे? 100 सॉरी या ठिकाणी बघा 10 येणार आहे. 1 नंतर त्याच्यापेक्षा मोठा 10. त्यानंतर 10 या ठिकाणी 1011. त्यानंतर 1 इथे 2 डिजिट्स कंप्लीट. त्यानंतर मग 100 घ्या, 1100. त्यानंतर नेक्स्ट काय येणार आहे? 1101. त्यानंतर 11. त्यानंतर 10. त्यानंतर फायनल 1111. आता हे कन्वर्जन तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे, आता त्यानंतर पुढची प्रोसेस. आता हे नंबर्स पार्ट झाले असेल तरच तुम्हाला हा नंबर्स येणार आहे. सांगा आता आपल्याला हा नंबर दिलेला आहे, काय करायचं? कन्वर्ट बायनरी नंबर टू हेक्साडेसिमल नंबर. तुम्हाला स्टार्टिंगलाच मी सांगितलेलं आहे आपला हेक्साडेसिमल नंबर बायनरीमध्ये 4 बाईटचा असतो. किती बाईटचा असतो? 4. म्हणजे 4 4चे तुम्हाला काय करायचे आहे? पार्ट करून घ्यायचे. 4 या ठिकाणी 4
या ठिकाणी 4 तुम्हाला ग्रुप करून घ्यायचे आहे. ठीक आहे. आता कन्वर्जन सांगा काय आहे. 1101, दुसरा नंबर 0110, तिसरा नंबर 1110, त्यानंतर फायनल फोर्थ नंबर 1001. अशा प्रकारे तुम्हाला लिहून घ्यायचे आहे आणि यांचा नंबर जो आहे तर तो तुम्हाला फाइंड करायचा आहे यामध्ये. हा आपण बघितलं आहे कन्वर्जन कशा प्रकारे करायचं त्यामध्ये. 1101 काय दिलेलं आहे. 1101ला डी दिलेला आहे. 1101ला डी दिलेला आहे. त्यानंतर 0110 या ठिकाणी बघा 6 नंबरला दिलेला आहे. काय दिलेला आहे. 6 नंबरला दिलेला आहे. बरोबर आहे. आपल्याला हेक्साडेसिमलमध्ये करायचं आहे. बरोबर आहे. डेसिमलचं जरी आपण कन्वर्जन लक्षात ठेवलं तरी चालेल. आपल्याला फक्त काय करायचं बायनरी टू हेक्साडेसिमल. हा जरी आपण कॉलम फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी मी घेतलेलं होतं. हा कॉलम आपण इरेज करूया म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. हां त्यानंतर आता इकडे लक्ष द्या काय 0110 किती नंबरला आहे. 6. हेक्साडेसिमल नंबर 6 किती आहे. 6 आहे. बरोबर आहे. मग तुमचं इथे किती येणार 6 नंबर. त्यानंतर 1110 या ठिकाणी बघा ई नंबरला आहे. काय नंबरला आहे. ई नंबरला आहे. कुठे आहे. ई नंबरला. त्यानंतर 1001 त्यानंतर पुढचा नंबर आहे या ठिकाणी बघा 9 नंबरला आहे. किती नंबरला आहे. 9 नंबरला आहे. किती नंबरला आहे. 9 नंबरला आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला हा नंबर जो आहे तर हा नंबर तुम्हाला फाइंड करता आला पाहिजे. मग काय आला सांगा बरं. हेक्साडेसिमल नंबर D 6 E आणि 9 टू द बेस. सांगा बरं हेक्साडेसिमल नंबर इथे H येऊ शकतो किंवा याच्या ऐवजी किती येऊ शकतात. हेक्साडेसिमल 16 हा नंबर. अशा प्रकारे तुम्हाला सोल्युशन जे आहे तर ते सोल्युशन काढता आलं पाहिजे. समजलंय सर्वांना. कन्वर्ट बायनरी नंबर जर तुम्हाला दिलेला असेल तर त्याचं कन्वर्जन हेक्साडेसिमलमध्ये करता आलं पाहिजे. आता अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पलला येऊ शकतात. त्यानंतर मग पुढचं एक्झाम्पल्स बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो कन्वर्ट जो नंबर दिलेला आहे टू द हेक्साडेसिमल नंबर. आता या ठिकाणी बघा लक्ष द्या. सुरुवातीला नंबर काय घ्यायचे 4 बाईट्समध्ये कन्वर्ट करायचे आहे. 4 4 4 अशा प्रकारे. त्यानंतर मग बघा हे नंबर्स लिहून घ्या. 0 0 एक्झाममध्ये हा वेळ घालून एक्सप्लेन करतोय म्हणून तुम्हाला मी एक स्टेप सांगत आहे. ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट सुद्धा त्याचे नंबर्स लिहू शकता. त्यानंतर 0101 त्यानंतर 1011 त्यानंतर 1011 सांगा 10ला काय आहे आपला नंबर. 10ला 2 किती नंबर आहे. 2 आहे. 2 नंबर. त्यानंतर मग बघा 101ला 5 नंबर आहे. या ठिकाणी 0101ला 5 नंबर आहे. ठीक आहे. 5 नंबर. त्यानंतर 1011ला बघा बरं 1011 या ठिकाणी बी नंबर आहे. बघा बी असेल बी देऊन टाका. बी नंबर. त्यानंतर 1011ला परत 1011 दिलेला आहे. मग सेम येणार आहे आपला नंबर येणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला याचं सोल्युशन जे आहे तर ते सोल्युशन काढायचं आहे. मग या ठिकाणी काय आलेलं आहे बघा 25BB बरोबर आहे. एक ठिकाणी 25BB टू द बेस. काय येणार बेस याचा हेक्साडेसिमल आहे म्हणून H किंवा 16 सुद्धा तुम्ही लिहू शकता. दोन्ही पण बरोबर येणार आहे. 16 पण लिहू शकता किंवा या ठिकाणी H पण जर लिहिलं तरी तुमचा आन्सर बरोबर येणार आहे. समजलं तुम्हाला कन्वर्जन कशा प्रकारे करायचं आहे. त्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे बघा जर तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये जर आलं तर मग कशा प्रकारे तुम्ही लिहिशाल. सेम प्रोसेस असणार आहे. या ठिकाणी डायरेक्ट मी इथे पार्ट्स वाढतो बघा. 4 या ठिकाणी 4 हा जो नंबर आहे जर तुम्हाला 1 लाइनरला क्वेश्चन आला तर हा पॉईंट्स कोणता आहे. या ठिकाणी बघा बेस किती आहे याचा 2 म्हणजे हा कोणता पॉईंट्स आहे बायनरी पॉईंट्स आहे. कोणता पॉईंट्स आहे बायनरी पॉईंट्स. आता त्याचे हेक्साडेसिमल नंबरमध्ये करायचं आहे. बघा 1101 D ला दिलेला आहे. बघा कशाला दिलेला आहे D ला. त्यानंतर 100 4 नंबरला दिलेला आहे. 4 नंबरला दिलेला आहे. त्यानंतर हा जो पॉईंट आहे ॲज इट इज लिहायचा. परंतु आता याला तुम्ही काय म्हणणार हेक्साडेसिमल पॉईंट्स म्हणणार कारण त्याचं कन्वर्जन हेक्साडेसिमलमध्ये करत आहे. त्यानंतर बघा 10 या ठिकाणी बघा 10 कशाला A ला दिलेला आहे. A ला दिलेला आहे.
अशा प्रकारे. म्हणजे तुमचा आन्सर काय आलेला आहे D4 हा हेक्साडेसिमल पॉईंट, त्यानंतर दे नेक्स्ट A टू द बेस 16 अशा प्रकारे तुम्ही आन्सर काढू शकता. किंवा D4 हेक्साडेसिमल पॉईंट A टू द बेस H हे दोन्ही पण तुमचे आन्सर इक्वल आहे. दोन्ही पण तुम्ही लिहू शकता. D4A अशा प्रकारे. सर्वांना समजलं कशा प्रकारे कन्वर्जन जे आहे, तर जरी नंबर्स आला किंवा फ्रॅक्शन नंबर आला, दोन्ही जरी नंबर्स आले तरी तुम्हाला हे जे आन्सर आहे तर ते आन्सर काढता आलं पाहिजे. त्यानंतर इथे आपण काही नंबर्स जरी घेतले, समजा आपल्याला या ठिकाणी बघा 1 1 0 0, अजून एखादा नंबर 0 0 10, अजून कोणता नंबर घेऊयात 0 0 0 0, देन नेक्स्ट पॉईंट समजा हाच घेऊयात, अजून पुढच्या याला पॉईंट्समध्ये फ्रॅक्शनमध्ये घेऊयात. ठीक आहे, सांगा 4 बाईट्समध्ये याचं कन्वर्जन करा. त्यानंतर 11 0 0 11 0 0 C, त्यानंतर 0 0 10 2, आणि त्यानंतर काय आहे 0 0 0 0. मग अशा प्रकारे तुमचा आन्सर जे आहे तर आन्सर येणार आहे C20 टू द बेस 16. समजलं सर्वांना? अशा प्रकारे तुम्हाला कन्वर्जन जे आहे तर ते कन्वर्जन करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जे कन्वर्जन जे आहे तर ते बायनरी टू हेक्साडेसिमल कशा प्रकारे करायचं ते आज आपण व्यवस्थित एक्झाम्पलद्वारे, तसेच नंबर्स कशी कन्वर्जन करायचे ते पण आपण बघितलेलं आहे. जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल जर असे क्वेश्चन्स आले तर नक्कीच तुम्हाला मार्क भेटतील. अशा प्रकारे तुम्हाला कन्वर्जन करायचं. फक्त तुम्हाला ते कन्वर्जन जे आहे तर ते कन्वर्जन करता आलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला आपल्या स्टेपने जर तुम्ही गेला तर नक्कीच तुम्हाला हा टॉपिक जो आहे तर तो व्यवस्थित समजेल. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.